आणि आपण माता वैष्णोदेवीच्या मंदिराच्या समोर पोहोचलो. अजून मंदिरावरती नाही पोहोचलो, पण तुम्हाला इथला नजारा दाखवतो. एकदम खरंच खूप सुंदर आहे. हे पहा नजारा. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आता मी कटराच्या थोडं मागे एक 10-15 किलोमीटर आणि इथं बघू शकता मस्त साईबाबाचं मंदिर आहे, जसं आपल्या शिर्डीमध्ये मंदिराचं मंदिर आहे. आणि हे मंदिर मी त्या भावानं बनवलं. भैया जी आपका नाम बताइए. गौरव 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 भाई. अनिल गौरव। ओके जी. तो भैया जी आप मंदिर सभी आप ही देखते हैं? हाँ, हम ही देखते हैं। आपने खुद बनाया मंदिर? नहीं, बनाने वाले तो मिस्त्री लोग होते हैं। हम तो इसकी सेवा करते हैं। ओके जी. तो जो ये वाला मंदिर है जम्मू कश्मीर में कम तो भी कुछ 40 साल पुराना मंदिर है ये। ओके जी. हाँ जी, हाँ जी। ठीक है यहाँ भाई. पे जो भी पैदल यात्रा वगैरह आती है, कोई भी आते हैं, हम हमारे पास रुकते हैं एक दिन के लिए। तो बाकी ये साई मंदिर है, यहाँ पे आते जाते रहते हैं बगैर। ओके जी. हाँ, कौन सा ओम साईराम. आणि मित्रांनो, खरंच भाऊचा स्वभाव एकदम खतरनाक मस्त. आम्ही काल सायंकाळी इथं आलो, म्हणजे रात्री आम्ही कमी जास्त 10-11 वाजेला आलो. बाकी हा रस्ता आहे मेन रोडच्या साईडला इकून एक शाळा आहे, शाळेच्या साईडलाच मंदिर आहे. हे बघू शकता, असा काहीतरी रोड आहे समोर आणि मंदिर पण एक नंबर मस्त आहे. बाकी इथं राहायची व्यवस्था करून दिली तिथं काल सायंकाळी दादानं आपली. बाकी आता थोड्या वेळानंतर आपण सामान आपलं सगळं काढून इथंच ठेवणार आहोत आणि इथून जाणार वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी. आज आपण दर्शन करू आणि सायंकाळी येऊन इथंच मुक्काम करू. फ्रेश गिरेज झालो आणि सगळं सामान आपल्या खोलीमध्ये ठेवलं. बघू शकता इकडे आपलं सगळं सामान ठेवून दिलं आणि इथून माता वैष्णोदेवीचं मंदिर जे कमी जास्त 15 किलोमीटर कटरा आणि कटराहून आपल्याला पुढे जायला लागते. तर सध्या आता हे बंद करून टाकू आपण. ओके, खोली बंद करून घेऊ. बाकी निघू मग पुढे. सायकलला लॉक करायला सायकलला लॉक करून घेऊ. सायकलला लॉक केलं एकदम फर्स्ट क्लास पैकी, काही टेन्शन नाही आला. विषय असा झाला की त्या भाऊनं सांगलं होतं की सायकला बरोबर इथं लावून दिला, तर इथं दोन्ही सायकला लावून दिल्या आणि लॉक बी परफेक्ट लावला. बाकी इकडे त्याची सायकल आहे, ही आपली सायकल आहे. आता लॉक करून माता वैष्णोदेवीच्या दर्शनाने आता इथून कमी जास्त 15 किलोमीटर कटरा आणि कटराहून एक मंदिर काहीतरी 16-17 किलोमीटर जे बी हिंद XYZ. पण आपल्याला ट्रॅक करणं आहे पुरा. तर बाकी भाऊ काय होतं तिथं कटरा इथून सिटी दिसून आली आणि वैष्णवी माताचं मंदिर म्हणजे जे ज्या डोंगरावर आहे ते डोंगर पण इथून दिसून आला. हे पहा, आता समोरचा डोंगर आहे त्याच्यावर वैष्णवी माताचं मंदिर आहे आणि समोरची सिटी आहे ते कटरा सिटी. पहिल्याच वाट्यावरून पाहिलेलं यापेक्षा कोणाकडून मस्तपैकी लिफ्ट घेऊ आणि त्याचा एक वेगळा अनुभव राहील आणि मग लिफ्ट घेऊन आपण जाऊ. तर थांबा, एखादी गाडी उद्या गाडी आली की लिफ्ट घेतो इथून आणि लिफ्ट घेऊन मग जाऊ आपण कटरा आले. तसं तोपर्यंत पैदल जर गेलो तर 15 किलोमीटर आहे, लय टाईम लागेल. आता आपल्याला लिफ्ट भेटली, भैयानं आपल्याला लिफ्ट दिली आणि भैया आहे कानपूरचे, जे की लखनौच्या जवळच आहे. कानपूर म्हणजे सोनूभाऊच्या गावाच्या जवळचे. आणि आता मस्तपैकी आपल्याला एक कटराच्या मागे कमी जास्त 3 किलोमीटर सोड राहिले. हे 3 किलोमीटर काही विषय तेवढा आपण पैदल चाललेलो. नाही, मी मराठी हूँ, हे भाई यूपी के. हा, मी महाराष्ट्रात येऊ. मस्त दादानं गाडी थांबवली आणि माउंटेन ड्यू आणलं पियासाठी. आता मातादारींचं दर्शन करायला चाललो. ते म्हणत आमच्याकडून थंड प्या मस्तपैकी. थंड गिंड घेऊ राहिलो आता, मस्त थंड पिऊ. शेव मुरमुरा बस. तर चला मित्रांनो, आता मस्त थंड घेऊ आणि मग नंतर निघू आपल्या प्रवासासाठी पुढे. आता कटरामध्ये पोहोचलो आणि कटरामध्ये पोहोचून सगळ्यात पहिले आपण यात्री तिकीट घेतलं. हे पहा, आता सध्या कटराचं बस स्टॉप आणि समोर वैष्णो माताचं मंदिर आणि तुम्हाला दाखवतो. हे पहा, आणि याच्यामध्ये म्हणजे आपली सगळी इन्फॉर्मेशन असते. आपण कुठे गेलो काय गेलो सगळं म्हणजे इन्फॉर्मेशन स्कॅन करते हे. आणि ते समजा इकडे फिरून राहिलो मी तर हे बी सांगेन आपला आधार कार्ड नंबर टाकल्यावर. आणि हे तिकीट वापस देणं हे अर्जंट असते. जर वापस नाही दिलं 100 रुपये दंड आहे. तर वापस देऊ आपण, पण पहिले दर्शन करून घेऊ. तर चला, आता दर्शनाला झाला की दर्शनाला जायला टाईम लागेल अजून आपल्याला. बाकी थोडा वेळ थांबू आणि हे असं बस स्टॉप आणि खरंच इथं येऊन मस्त वाटलं मित्रांनो, एक नंबर. तर जरा थोडं फिरून घेऊ आणि मग जाऊ दर्शनाला. वैष्णो माताची यात्रा इथून सुरू होऊन जाते. आता हे पहा गाडी आणि इकडून असं वर जायचं. बाकी भाऊ आता कशी यात्रा आहे तर मीच कन्फ्यूज झालो आहे, वर डोंगर पाहून की पुढे जावं लागतं. तर मित्रांनो, आता वैष्णोदेवी मातेची चढाई आहे ते आपण सुरू केली आणि इथूनच एकदम चढ सुरू झाला. बाकी पाहू आता एका ठिकाणी लंगर आहे तर लंगरमध्ये जाऊन पहिले जेवण घेऊन करून घेऊ आणि मग प्रवास आपण पुढचा करू. सध्या लंगरमध्ये जेवण करायला आलो, पहिले जेवण करू थोडंसं आणि मग आपला प्रवासाला सुरुवात करू. प्रवास कमी जास्त आहे, 12-13 किलोमीटरचा. सगळे 12-13 किलोमीटर म्हणून राहिले. पण वैष्णोदेवी मातेच्या मंदिराहून भैरव मंदिर जे दूर आहे
ते कमी जास्त 3 किलोमीटरच्या अंतरावर 3 किलोमीटर म्हणजे पहाडासाठी खूप जास्त आहे. बाकी पाहू आज प्रवास किती होते तर मला असं वाटत नाही की आज आपण चढून खाली उतरू शकतो. बाकी चढून तिथं मुक्कामी कुठेतरी राहू. आज आमच्याजवळ सायकल नाही तर आम्ही कुठेही मुक्कामी राहू शकतो आणि कुठं पण झोपू शकतो. एक आम्हाला मेन गोष्ट म्हणजे सोनोबाई सेफ आहे ना, अगर सायकल नाही तर आम्ही किसी बात का टेन्शन नाही बरोबर. 100 ते 200 मीटर चाललो असेल, जास्ती नाही चाललो. आणि आमचा माणूस मंडळाला आपण पोहोचून गेलो. खायचं काही पोहोचलो अजून तर चांगलं लंबर राहिलं. 12 किलोमीटर आहे. मुझे लगता है आज हम लोग पहुंच पाएंगे. तेरे तू नहीं पहुंच पाएगा, मैं पहुंच जाऊंगा. क्या बात कर रहे हैं. चल निकल फिर पहले. बघू शकता समोर कटरा सिटी आणि खूप दूर आलो आम्ही कमी जास्त ट्रॅक करत करत. बाकी वरती बघा वातावरण कसं झालं, एकदम पावसाचं वातावरण झालं एक नंबर जबरदस्त. वैष्णवमाते मंदिराच्या थोडंसं मागे आम्ही भोजनालय आणि एकदम स्वस्तपैकी जेवण भेटते. बाकी आम्ही तर जेवण केलं नाही कारण आम्ही खालून जेवण करून आलो. आणि जे भक्त आहे ते खाण्यासाठी अडीपा मस्त एकदम खास जागा आहे. हा ब्रेक टाईम आहे, म्हणजे जर चालता चालता तुम्ही थकले तर मधामध्ये ब्रेक पण घेऊ शकता. आता बाकी चला आम्ही आता निघू राहिलो समोर. तर इथं आपल्याला टोकन घ्यावं लागते आणि इथं आपल्या मोबाईलवरून ते सगळं जमा करावं लागते आणि बाकी इथून आपल्याला दर्शनासाठी वर जावं लागते. मग तर आता चला पहिले पाहू काय विषय येतं आणि दर्शनाला इकून जावं लागते इकडल्या साईडनं. बाकी थोडा वेळ पाहू होता थांबू आणि इन्फॉर्मेशन घेऊ वाटली काय येतं आणि मग नंतर पुढे जाऊ. जे भक्त थकतात त्याची थांबण्यासाठी व्यवस्था आहे. अडी मी सांगतो एवढे लोक झोपेला हे पहा, कोणी झोपेला आहे, कोणी बसेला आहे, कोणी म्हणजे लेटेला आहे. बाकी हे पहा एकदम खतरनाक गर्दी आणि खरंच मित्रांनो खूप मोठी यात्रा आहे. त्याच्यानं मधामध्ये थोडा स्टॉप बी पाहिजे. तर मस्तपैकी स्टॉपसाठी जागा आहे आणि मस्त ट्रॅकिंग केली आणि डबल एक वेळ परत भूक लागली तर लंगर खायला आलो. हे पहा मस्त दाल चावल आहे, मस्तपैकी आता खाऊ आणि मग पुढचा प्रवास करू. अजून वैष्णव मातेचं मंदिर कमी जास्त इथून एक 6 किलोमीटर आहे. 6 किलोमीटर खूप आहे त्या म्हणजे सगळा चढच आहे तो. मस्त जेवण घेऊन करू मग जाऊ ट्रॅकवर. बाकी आता 6 वाजले, पाहू कुठपर्यंत आपण पोहोचतो. तर मित्रांनो आता आपण या मंदिराजवळून आलो आणि मंदिरात बघा किती सुंदर दिसलं, एकदम खतरनाक. पण विषय असा झाला की या मंदिरामध्ये पाया लागण्यासाठी, देवीच्या पाया लागण्यासाठी आपला नंबर आहे 655. 655 तर मग म्हणजे खूप जास्त नंबर आहे. तर बघू काय होते. तर मला तर वाटत नाही की आपलं दर्शन होईल. आणि जे म्हणजे नंबर देतात ते मी विचारलं ते म्हणतात अजून 3 दिवस माझा नंबर लागणार नाही. म्हटलं बस 3 दिवस जर नंबर लागणार नाही दर्शन कसं होईल. कारण की जास्त आम्ही थांबू शकत नाही कारण सायकलला कशाच सोडणं यायला. पण तरी काही टेन्शन नाही म्हणा तसं. पण आम्ही त्याचा नंबर बी नाही आणला. दुसरी गोष्ट जाऊ द्या काही विषय नाही. आता म्हातारांनी वेळ फक्त राहिली 6 किलोमीटर. 6 किलोमीटर म्हणजे आमच्यासाठी 2 घंटे ट्रॅक. 2 घंट्यात आम्ही कंप्लीट करून टाकू. रस्त्यामध्ये इथं हलव्याचा प्रसाद आहे आणि तो प्रसाद आपण घेऊ. आता बघू शकता आता हे दिसूनच नाही राहिलं. एक मिनटं खाली बाई किती सुंदर दिसून राहिलं. हे इकडली कटरा सिटी आहे आणि तो कोणता तरी रोड आहे. एकदम मस्तपैकी लाईट लागेल आणि खतरनाक. आता सायंकाळ झाली, आता 8-8:30चा टाईम झाला आणि खूप मस्त वातावरण आहे. आता म्हणजे हलव्याचा प्रसाद चालू आहे. त्या हलव्याच्या प्रसादाचा मस्त आनंद घेऊ आणि मग नंतर आपल्या प्रवासाला सुरू करू. बाकी खरंच मित्रांनो खूप मस्त वाटलं यात्रेला येऊन. मित्रांनो हा आहे भैरवबाबाच्या मंदिरामध्ये जायचा रस्ता हवाला आणि हा आहे माताजीच्या मंदिरामध्ये जायचा रस्ता. तर सध्या आपण या रस्त्याने जाऊ आणि माताजीचं दर्शन घेऊ आणि मग नंतर जाऊ भैरवबाबाचं दर्शन घ्यायसाठी. फायनली कमी जास्त 9 वाजले आणि आपण माता वैष्णोदेवीच्या मंदिराच्या समोर पोहोचलो. अजून मंदिरावरती नाही पोहोचलो पण तुम्हाला इथला नजारा दाखवतो. एकदम खरंच खूप सुंदर आहे. हे पहा नजारा. जय माताजी मित्रांनो, हर हर महादेव. तर मित्रांनो इथून झालं दर्शनासाठी गुफा चालू. इथून दर्शनावाले आतमध्ये नेतात आणि लय खतरनाक लाईन लागला मित्रांनो आता यात्रेसाठी. बाकी आता आम्ही चाललो खाली आराम करण्यासाठी. थोडा आराम करू आणि मग परत येऊ जे दर्शन घेण्यासाठी. आणि खरंच मित्रांनो एकदम खतरनाक वाटू राहिलं एकदम.
आता अडी पोहोचायला आम्हाला 9-9:30 वाजले, पण काहीच मोठा विषय नाही 9-9:30. आणि जेवढी आता आपण मंदिराजवळ पोहोचून आंघोळ केली आणि दुर्गा भवन म्हणून थांबलो. दुर्गा भवनमध्ये डॉल्मेटमध्ये जागा नव्हती, मग हे चादर आहे 100 रुपयात 2 चादर घेतली. बाकी हे पैसे आपल्याला ही चादर वापस दिल्यावर भेटून जातील. आणि मस्तपैकी हे पाहता अशा ठिकाणी चादर टाकले आणि झोपलो. हे शेळ्या आहेत, पहिऱ्या आहेत, तिकडून माझ्या मागे लिफ्ट आहे इकडे साईडनं. आणि विश्वासा मस्तपैकी हे लावलं, टाकून दिलं आणि दोघं झोपतात दोघंजण. आणि उठून बरोबर 3 वाजेला आपण लाईनीत लागू दर्शनाच्या. बाकी पाहू काय होते तर, बाकी तुम्हाला मी सगळे अपडेट सांगतोच. चला मग भेटूया नंतर लवकरच.